मॅडम, वारी हा फक्त हिंदू धर्माचाच उत्सव आहे का, की यामध्ये इतर धर्माचे लोकही सहभागी होतात? मैथिली हा उत्सव हिंदू धर्माचाच आहे. म्हणजे हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग असलेल्या भागवत धर्माने सुरू केलेली ही प्रथा परंपरा आहे. त्यामुळे हा उत्सव हिंदू धर्माचाच आहे म्हटलं तर. पण दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करणारे इतर धर्मीय लोक जे आहेत आणि ज्यांना इथली मूळ संस्कृती, मूळ मातीचे गुण, मातीचे संस्कार ज्यांना माहिती आहेत, अशा इतर धर्मीय लोकांनी पण वारीचं खूप कौतुक केलंय. वारीचं ठिकठिकाणी स्वागत केलं जातं. आता वारी मार्गात बघितलंच तर अनेक ठिकाणी मुस्लिम बहुल गावं आहेत. तर त्या मुस्लिम बहुल गावांमध्ये पादुकांची आरती होते, दिंड्यांचं स्वागत केलं जातं, त्यांच्यासाठी सेवा दिली जाते. अनेक मुस्लिम बांधव आहेत, शीख बांधव अगदी मनापासून याच्यात सहभागी होतात. जसं मी म्हटलं की संत नामदेवांची जी पालखी पंजाबमधून येते, पंजाबी लोक पण याच्यामध्ये असतात, शीख पण असतात, मुस्लिम असतात, काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ख्रिश्चन पण सहभागी होतात. म्हणजे मुळातला हा उत्सव म्हटलं तर हिंदूच, पण इतर धर्मियांनी पण या वारीचं महात्म्य जाणलंय आणि त्यामुळे वारीमध्ये ते सहभागी होतात, त्यांच्या परीने सेवा देतात. कारण काय, शेवटी पांडुरंगाच्या म्हणजे परमेश्वराच्या, भगवंताच्या चरणी सगळे सारखे. जसं आईबाप आपल्या लेकरांवर समान प्रेम करतात, तसं पांडुरंग सुद्धा आपल्या लेकरांवर समान प्रेम करतो. तो बघत नाही याचं रक्त हिरवंय का, याचं पांढरंय का, याचं भगवंय का. रक्ताचा रंग लालच असतो आणि त्यामुळे रक्ताचा लाल रंग फक्त परमेश्वर जाणतो. मग तुम्ही कुठल्याही धर्माचे का असेना, तुम्ही त्याची मनापासून भक्ती केली तर पांडुरंग तुम्हाला पावणारच आहे. पण मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये हे सगळं दाखवलं जात नाही मैथिली, अनेक वेळेला अशा काही स्टोरीज येतात, पण त्याला मर्यादित स्वरूप असतं, हे खरं आहे. पण बऱ्याच वेळी अशा स्टोरीज लावल्या जातात. मुस्लिम बहुल गावांमध्ये पालखीचं जे स्वागत केलं जातं त्याबद्दल दाखवलं जातं. पण असं झालंय ना, आता समाजात फट म्हणता ब्रह्महत्या असा काळ आहे. त्यामुळे कुठलीही चांगली गोष्ट एखाद्याकडून झालेली दाखवणं किंवा एखादी चांगली गोष्ट लोकांच्या समोर आणणं, याला फार मर्यादित स्वरूप आलंय. पण पांडुरंग हे सगळं बघत असतो, त्याला हे सगळं माहीत असतं आणि त्याच्या चरणी येणारा प्रत्येक जण हा त्याचा लेकरूच आहे. त्यामुळे वारी आपल्याला सर्व धर्म समानतेची शिकवण देते. मूळ पाया हिंदू धर्माचाच आणि शिकवणही हिंदू धर्माचीच.